काळू धबधब्याच्या परिसरामध्ये अडकलेल्या 50 पर्यटकांची सुखरूपपणे सुटका करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मोठा धबधबा कोसळत होता आणि मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदीला पूर आलेला होता आणि यामध्ये 50 पर्यटक अडकलेले होते आणि त्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे। माळशेज घाटामध्ये उगम पावणाऱ्या काळू नदीच्या धबधब्यावर हे पर्यटक मजा करण्यासाठी गेलेले होते, मात्र अचानक पावसाचा जोर वाढला आणि काळू धबधब्याचं पाणी वाढलं, त्यामुळे हे सर्व पर्यटक या धबधब्याच्या परिसरामध्ये अडकलेले होते। टोकावडे पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने या सर्व पर्यटकांची सुखरूपपणे सुटका केली आहे। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय कशा पद्धतीने मृत्यूच्या दाढेतून या 50 जणांची सुटका करण्यात आलेली आहे। रेस्क्यू ऑपरेशनचा थरार सुद्धा आपण पाहतोय। पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने या 50 पर्यटकांना सुखरूपपणे बाहेर काढलेला आहे। नदीचा प्रवाह आपण पाहतोय, मोठा प्रवाह आहे आणि या प्रवाहातून या 50 पर्यटकांची सुखरूपपणे सुटका करण्यात आलेली आहे। रात्रीपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। या 50 जणांची मृत्यूच्या दाढेतून सुटका करण्यात आलेली आहे। काळू धबधब्यावर हे 50 पर्यटक अडकलेले होते। या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार आपण झी 24 तासवर पाहतोय। आपण पाहतोय सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सर्वदूर पाऊस पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय आणि त्यामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहेत, धबधबे प्रवाहित झालेले आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांचं पाणी वाढतं, पूर येतो आणि अनेक जण त्यामध्ये अडकतात। तर तसेच हे काळू धबधब्यावर 50 पर्यटक अडकलेले होते आणि त्यांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली आहे।